नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे गूळ घालून केलेले पारंपरिक अनारसे। आणि खास गोष्ट म्हणजे ही रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे। मी फक्त कृती सांगणार आहे, पण सगळं बनवले माझ्या आईने। चला तर मग सुरू करूया आजची ही स्वादिष्ट रेसिपी अनारसे। तर त्यासाठी इथे मी 1 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ जुना घ्यायचा आहे आणि हा आपल्याला छान 5-6 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। मी तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता इतकं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि हे झाकून आपल्याला 3 दिवस ठेवायचं आहे। 3 दिवस मात्र याचं रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे। तर इथे मी तुम्हाला 4थ्या दिवसाचं तांदूळ दाखवत आहे। तांदूळ छान भिजलेला आहे। आता त्यातलेही आपण पाणी काढून घेणार आहोत। खूप चोळून धुवायचा नाही। आत्ताही आपण एकदा तांदूळ धुवून घेणार आहोत, पण तो छान भिजला असल्यामुळे खूप चोळायचा नाही, तांदूळ तुटू शकतो। त्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा त्याच्यात पाणी घालून छान धुवून घेणार आहोत। आता पूर्ण पाणी काढून घेतल्यानंतर हा तांदूळ आपण चाळणीवर काढून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्याच्यात काही पाणी शिल्लक असेल तर ते पूर्ण पाणी निघून जाईल। तांदूळ छान निथळून घ्यायचा आहे आणि असाच चाळणीत आपल्याला हा 10 ते 15 मिनिट तांदूळ ठेवून द्यायचा आहे। आता तांदूळ आपल्याला एका सुती कापडावर छान पातळसर पसरून घ्यायचा आहे आणि ते सुकवून घ्यायचं आहे। तर लक्षात ठेवा, हे तांदूळ आपल्याला उन्हात सुकवायचे नाहीत किंवा जास्त हवेच्या ठिकाणीही सुकवायचे नाहीत, फॅनही लावायचा नाही। अर्धा ते पाऊण तास असेच तांदूळ पसरवून ठेवायचे आहेत आणि सुकवून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, खूप कोरडे करून घ्यायचे नाहीत। तुम्ही पाहू शकता त्यात असा थोडासा ओलसरपणा हवा आणि असेच थोडेसे ओलसर असतानाच ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, तांदूळ खूप कोरडे झाले तर पीठ घट्ट होऊ शकतं आणि खूप ओलसर राहिले तर पीठ पातळ होऊ शकतं। हलकंसं दमट किंवा हलकंसं ओलसर असंच तांदूळ आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरला बारीक दळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता तांदूळ छान भिजला होता, त्यामुळे खूप छान पावडर झालेली आहे, पण तरीही आपण मैद्याच्या चाळणीने ते छान चाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये थोडंफार काही राहिलं असेल कणी तर ते पण आपण काढू शकतो। तुम्ही पाहू शकता मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे। असंच मी सगळं पीठ दळून घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे। तर यामध्ये आता आपण गूळ घालून घेणार आहोत। तर 1 किलो तांदळासाठी इथे आपण 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो इतका गूळ घेतलेला आहे। हा गूळ आपल्याला खिसणीने छान खिसून घ्यायचा आहे आणि गूळ घेताना तो खूप कडक गूळ घेऊ नका, मऊ गूळ आपल्याला यासाठी वापरायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता असं थोडा थोडा गूळ घालून आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा सांगते, 1 किलो रेशनचे तांदूळ वापरले असेल तर त्यासाठी गुळाचे प्रमाण 750 ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो इतके असावे। हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। अजिबात तुमचे अनारसे चुकणार नाहीत किंवा फसणार नाहीत। हे प्रमाण इतकं परफेक्ट आहे की हे पीठ मळण्यासाठी तुम्हाला दुधाचा किंवा तुपाचाही वापर करावा लागणार नाही। या गुळामध्येच हे पीठ छान गोळा होईल, छान मळलं जाईल। तर तुम्ही पाहू शकता असा गूळ छान पिठाला चोळून घ्यायचा आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता पीठ छान आपलं ओलसर झालेलं आहे, छान त्याचा गोळा तयार होत आहे। तर असाच मळून मळून याचा आपण गोळा करून घेतलेला आहे आणि आता याचे आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत आणि हे एका डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत। अशाच प्रकारे आपण सगळे हे गोळे बनवून घेऊया आणि डब्यामध्ये ठेवूया। स्टीलच्या डब्याऐवजी तुम्ही प्लास्टिकचा डब्बा वापरला तरी देखील चालेल। तर तुम्ही पाहू शकता हे सगळे गोळे डब्यामध्ये ठेवलेले आहेत
आणि हा डब्बा आता झाकण लावून आपल्याला 2 ते 3 दिवस पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, वरतीच ठेवायचा आहे. तर तुम्ही ते पाहू शकता 2-3 दिवसानंतर पीठ छान मुरलेलं आहे आणि त्याचा असा छान गोळाही बनत आहे. चला तर मग आता आपण याचे अनारसे बनवून घेऊया. तर आधी तळ हाताला असं थोडं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही. आता पिठाचा एक छोटासा गोळा आपण घेणार आहोत आणि तो हातावर ठेवून असा गोल करून घ्यायचा आहे. आणि आता पोळपाटावर आपण खसखस घालून घेणार आहोत आणि हलक्या हाताने हे अनारसे आपल्याला फिरवत फिरवत तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. खूप जाडही करू नका आणि खूप पातळही करू नका. आता हे अनारसे आपण तुपात सोडणार आहोत. इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे, तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल. गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवायचा, जास्त मोठ्या गॅसवर अनारसे तळायचे नाहीत. असं सगळीकडून आपण छान हे अनारसे तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे. आता आपण हे काढून घेणार आहोत आणि बस तयार झाले आपले गुळाचे खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट अनारसे. आईच्या हातचा गोडवा आणि गुळाचा सुवास एकदम अप्रतिम. तर मंडळी, हे होते आईच्या हातचे खास गुळाचे अनारसे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. पुन्हा भेटूयाच अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत